काय असतं, पूर्वी लग्नात काही विधी कराव्याच लागतात ना, तसं हल्ली सिनेमा केला की प्रमोशन करावं. तो विधीचा भाग आहे. आणि सेक्स आणि व्हायलन्स सोडून खूप चांगल्या गोष्टी आहेत, भरपूर त्या पण दाखवाव्यात. असं ठरलं की 75 पूर्ण होईस तोपर्यंत याच्यावर काम करणार नाही. मग ती झाली पूर्ण. काय सांगायचं ह्यावर तुमचं प्रत्युत्तर. नमस्कार मित्रांनो, मी संकल्प पाटील स्वागत करतो तुमचं दैनिक बोंबाबोंबमध्ये. 19 तारखेचा मुहूर्त ठरला आहे. मराठीत एक दमदार थ्रिलर सिनेमा येतो आहे, ज्याचं नाव आहे आतली बातमी फुटली. मला फार भारी वाटतं आज, भाग्यवान समजतो मी स्वतःला, कारण इतक्या मोठमोठ्या कलाकारांसोबत, मोठ्या विभूतींसोबत मी आज बसलो आहे, एका फ्रेममध्ये दिसतोय आणि त्यांच्याशी गप्पा मारतोय. आपल्यासोबत आहेत रोहिणी हट्टंगडीजी आणि डॉक्टर मोहन आगाशे. दोघांचंही खूप खूप स्वागत. आणि तुझ्याकडून जाणून घेऊया की सिनेमा कसा आहे म्हणून. सो सर्वात आधी मला सांगा की प्रमोशन कसं चाललं आहे, काय धमाल होतं? काय असतं, पूर्वी लग्नात काही विधी कराव्याच लागतात ना, तसं हल्ली सिनेमा केला की प्रमोशन करावं. तो विधीचा भाग आहे, तो आम्ही करतोय प्रामाणिकपणे. पण मजा येते आणि तुम्ही पण येत आहे त्यामुळं. आता भटजी लोकांचं समाधान नको का व्हायला, त्यामुळं आम्ही करतो. दोघांनी एवढ्या वर्षांच्या मोठ्या आणि वास्ट कारकिर्दीनंतर पहिल्यांदा आत्ता काम केलं. काय म्हणजे करायचं नव्हतं काम, असं ठरवलं होतं की काय? म्हणजे प्रेक्षकांना काय एवढे वर्ष वाढवायला लावली? असं ठरलं की 75 पूर्ण होईस तोपर्यंत याच्यावर काम करणार नाही. मग ती झाली पूर्ण. काय सांगायचं ह्यावर तुमचं प्रत्युत्तर. कामच दिलं नाही मला, तुम्ही तर काय करणार? या सिनेमाविषयी काय सांगाल की तुमची भूमिका काय? आणि बरं, पहिल्यांदा तुम्ही काम केलं आणि एकमेकांच्या जीवावरच उठला, म्हणजे तुम्ही त्यांना मारायचा प्रयत्न करत आहे. सो काय म्हणजे प्रयत्न करत नाही, सुपारी दिली आणि मी मारत नाही, जे आहे ते दुसरं कोणीतरी मारणार. पण अर्थात सुपारी तुम्हीच दिली ना, मग दुसरं कसं बोलू? मग सुपारी कोणीतरी दिल्याखेरीच कोणीतरी कसं मारेल? बरोबर. काय सांगाल सिनेमाविषयी आणि तुमच्या? मारुतीला मारायचं असतं तर सिनेमात झाला नसतं ना. आणि ती का दिली आणि मग काय झालं ते तुमची सिनेमा पाहूनच तुम्हाला कळणार आहे. त्यामुळे मी सांगत नाही तर मी गुपित फोडल्यासारखं होईल, वाक्य आधीच फोडल्यासारखं. ती आपण 19 सप्टेंबरसाठी राखून ठेवूया, तेव्हाच पडायची. एवढ्या वर्षांनी एकत्र काम केलं तुम्ही आणि सिनेमाचे दर जाधव सर पण आहेत. हे मास्टर ते ब्लास्टर, एनर्जीचा भांडारच म्हणू शकतो आपण. सो त्यांच्याकडनं काय शिकलं? तरुण कलाकारांकडनं तुम्ही काय शिकता? कारण शिकण्याची प्रोसेस माणूस कधी थांबवत नाही. खूप गोष्टी येतात ज्या मला येत नाही. कुठल्या गोष्टी मला आवडतील? नाचता येतो, त्याला गाता येतो, त्याला विनोद करता तुम्ही मगाशी थोडा प्रयत्न केला की नाही? उड्या मारता येतात, इतक्या गोष्टी करतो मला येत नव्हतं. सगळ्या गोष्टी मी शिकलो तेव्हा आता थोडं येतं मला. जे यंग जनरेशनला येतं ते आमच्या जनरेशनला नाही येत, म्हणजे वरच्या जनरेशनला नाही येत. तसंच आहे, एक पाऊल पुढेच असते पुढची जनरेशन. तसा नाच बघा, मला नाही तसं नाचतं. एवढी वर्ष तुम्ही सक्रिय आहात, तुम्ही बॉलिवूडचाही प्रवास बघितला आहे, मराठी सिनेसृष्टीचाही प्रवास बघितला आहे. आजच्या काळातल्या दिग्दर्शक आणि निर्माते यांना तुम्ही काय सांगू इच्छिता की किंवा त्यांनी काय प्रयत्न करणं गरजेचं आहे नवीन पिढीला सिनेमाची आवड निर्माण करण्यासाठी आणि थिएटरमध्ये खेचून आणण्यासाठी? कारण तुम्ही तसे सिनेमे केले जे आजही ज्या सिनेमाचा अभ्यास करून लोक मोठे होतात, त्यांच्याकडे तुम्हाला काय सांगाल? आम्हाला सिनेमात घ्या आणि परत सिनेमा करा, लोक येतील. मला वाटतं टेक्निकच्या मागे लागून सिनेमाचा अर्थ किंवा चांगली गोष्ट बघा, ते आता हरवलेलं आहे. टेक्निकच्या मागे ते थोडंसं परत आणलं, कारण प्रत्येकच गोष्ट टेक्निकवर अवलंबून असते. कथा हिरो असतो, कथा ही जास्त आणखी ती आपली कुठेतरी भिडायला पाहिजे. आणि सेक्स आणि व्हायलन्स सोडून खूप चांगल्या गोष्टी आहेत, भरपूर गोष्टी पण दाखवाव्यात. आजकाल त्याचा अतिरेक होतोय खूप. सो ठीक आहे. एक प्रश्न मला ॲक्च्युली घ्यायचा होता की तुम्ही आजकाल जरा सिलेक्टिव्ह कामं करताय. जेव्हा करताय त्यावेळेस काय क्रायटेरिया असतो सिलेक्शनचा, की बाबा हा सिनेमा मी करते किंवा हे काम मी करते? माझा रोल चांगला असला पाहिजे. मी ॲक्टर आहे त्यामुळे थोडासा सेल्फिश आहे. माझा रोल चांगला असला पाहिजे, तो मोठा असेल छोटा असेल एक डिपेंड. आणि पुढची गोष्ट तो बिलिव्हेबल असला पाहिजे, सिनेमा बिलिव्हेबल असला पाहिजे. आणि मला गोष्ट आवडली पाहिजे, त्याच्यात वाटणी आवडली पाहिजे, तरच मग तो करण्यात आला.
फक्त माझा रोल खूप मोठा आहे आणखीन सिनेमात काही अर्थ नाही त्याला अर्थ नाही. आशा करूयात की माझं काम मिळालं की मी करतो, तुम्ही देता का काम? मी शकतो ते. तर मी पण शकतो काम सर. आशा करूयात की आतली बातमी फुटली हा सिनेमा 19 सप्टेंबरला रिलीज होऊन तो प्रेक्षकांना खूप आवडेल आणि प्रेक्षक खेचून येतील या सिनेमासाठी थिएटरमध्ये. तुम्हा दोघांना आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा असेल. धन्यवाद. धन्यवाद. सिनेमा बघा आणि मग परत आम्हाला सिनेमात घेतील असं सांगा, काहीतरी करा. थँक्यू.